हॅपी थॉट्स नावानं ओळखली जाणारी तेज ज्ञान ग्लोबल फाउंडेशन ही आध्यात्मिक सेवाभावी संस्था आपल्या स्थापना दिनाच्या रौप्य महोत्सवी वर्षात प्रवेश करीत आहे। या विशेष प्रसंगी तेज ज्ञान फाउंडेशन नाशिकतर्फे रविवार दिनांक 24 नोव्हेंबर 2024 रोजी रावसाहेब थोरात हॉल KTHM कॉलेजजवळ मॅरेथॉन चौक गंगापूर रोड नाशिक इथं रजत जयंती ध्यान महोत्सव अर्थात सिल्वर जुबली सेलिब्रेशन आयोजित करण्यात येणार आहे। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि उद्घाटन सुप्रसिद्ध मराठी अभिनेता चिन्मयजी उदगीरकर, मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे व प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे। तेजज्ञान फाउंडेशनचे संस्थापक तेजगुरू सरश्री यांनी जीवनात ध्यान व आध्यात्मिक साधनेचं महत्त्व पटवून देत लाखो लोकांच्या जीवनात आनंद आणि शांती निर्माण केली। तेजज्ञान फाउंडेशनतर्फे आयोजित हा महोत्सव ध्यानाच्या माध्यमातून जगभर शांतता आणि आनंद पसरवण्याच्या उद्दिष्टाला एक नवीन दिशा देईल। या महोत्सवात सहभागी होण्यासाठी फाउंडेशन सर्व साधक, ध्यानप्रेमी आणि नागरिकांना उत्साहपूर्वक आमंत्रित करते आहे। तारीख 24 नोव्हेंबर 2024, वेळ सायंकाळी 5 ते 7, स्थळ रावसाहेब थोरात हॉल KTHM कॉलेजजवळ मॅरेथॉन चौक गंगापूर रोड। ध्यानासाठी आग्रहाचं निमंत्रण। आपल्या जीवनात ध्यानाचा ठाव घेण्यासाठी आणि आनंद व शांततेच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकण्यासाठी या महोत्सवाचा एक भाग व्हा। संपर्कासाठी 94 23 55 34 31 80 87 20 0306। या निमित्तानं देशभरातील तेजज्ञान फाउंडेशनच्या विविध केंद्रांवर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनचे सदस्य कैलास बादशाह व श्रीमती सीमा कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली। त्यांना 25 वर्षे पूर्ण होत आहे, त्यानिमित्ताने 25 तास अखंड ध्यान व ध्यान मॅरेथॉन हे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाची सांगता 24 नोव्हेंबर 2024 रोजी रविवारी रावसाहेब थोरात हॉल येथे होणार आहे। या कार्यक्रमाला मुख्य अतिथी उपस्थित राहणार आहे महाराष्ट्राचे सुपरस्टार चिन्मय उदगीरकर। दुसरे अतिथी आहे महाराष्ट्राचे मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे आणि तिसरे अतिथी आहेत सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे। तर मी या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व नाशिककरांना आवाहन करतो की आपल्या जीवनामध्ये आनंदमय जीवन जगण्यासाठी आणि सुखकार करण्यासाठी आणि परमानंदाची एक वाटचाल पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमात निःशुल्क आहे ते सगळ्यांनी सहभागी व्हावे। धन्यवाद। फाउंडेशन आमची जी संस्था आहे हॅपी थॉट्स नावाने ओळखली जाते। ती तेजज्ञान फाउंडेशन संस्था ही मेन महत्त्वाचं कार्य कुठलं आहे तिचं ती जीवनाच्या 5ही भागांवर उच्चतम विकसित समाज निर्माण करणं, जसं की शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक। ही संस्था ह्या भागावर जास्त करून कार्य करते। या संस्थेचे संस्थापक तेजगुरू सरसी तेजपारखी जे आहेत त्यांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती आणि त्यांनी अनेक ध्यान पद्धती, अनेक मार्ग, अध्यात्माच्या अनेक मार्गांवर स्वतः काम केलं लहानपणापासूनच। आणि एक असा वेळ आला की 15 ऑगस्टच्या आसपास त्यांना 1997 साली 15 ऑगस्टच्या आसपास त्यांना स्वतःबद्दल ओळख मिळाली। आपण कोण आहोत हे त्यांना जाणलं आणि त्यांनी स्वतः आपण कोण आहोत आणि त्या वर्तमानात कसं राहायचं आणि जी आपली स्वतःची ओळख झाली त्यात आपण कसं स्थापित व्हायचं यासाठी कार्य करायला सुरुवात केली आणि ही तेजज्ञान फाउंडेशन संस्था त्या निमित्ताने त्यांनी निर्माण केली। आणि या संस्थेत त्यांनी आजपर्यंत जवळजवळ 4000च्या वरती प्रवचनं दिलेली आहेत आणि ह्या संस्थेच्या जवळजवळ त्यांची पुस्तकं 300च्या वरती पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत। अनेक त्यांनी उपक्रम आपल्या युवा पिढीसाठी, शिक्षकांसाठी, डॉक्टरांसाठी, जसे वेगवेगळ्या जीवनातील समाजातील वेगवेगळ्या स्तरांवर त्यांनी कार्यक्रम केलेले आहेत। जसं मार्गदर्शन त्यांनी त्यासाठी दिलेलं आहे। आम्ही पण बरेच जवळजवळ 10,000च्या आसपास अनुयायी याच्यामध्ये जोडलेले आहोत, सेवेला जोडलेले आहोत आणि जवळजवळ लाखाच्या वरती याच्यामध्ये आम्ही खोजी शब्द वापरतो। यामध्ये खोजी म्हणजे आम्ही जे अनुकरण करतो सरसींच्या ज्ञानाचं, तसे जवळजवळ 1 लाखच्या वरती खोजी आहेत आणि जवळजवळ 25च्या वरती देशांमध्ये ही संस्था कार्यरत आहे आणि भारतामध्ये सुद्धा लगभग जवळजवळ 400 सेंटर्स आहेत आमचे इथे। अशी आम्ही आता ही जी संस्था आहे ते कार्यक्रम आम्ही 24 तारखेला करणार आहोत। तर आम्ही सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की 24 तारखेला रावसाहेब थोरात हॉल येथे संध्याकाळी 5 ते 7 आपल्या नाशिकमधल्या काही इतरही लोकांनी जरूर याचा सहभाग करावा ही नम्र विनंती। संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र, नाशिक।